हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत मटक्या गळ्याची डिझाईन. जसं की आता नवनवीन डिझाईन निघाले आहेत, जसं पार्टीवेअर साडी वगैरे. तर तशीच ही पार्टीवेअर साडी आहे आणि त्यामध्ये मला हा ब्लाऊज निघालेला आहे. पूर्ण प्लेन ब्लाऊज आहे, त्यामुळं मग म्हटलं ठीक आहे चला आता आपण हे अशा पद्धतीचं आहे ब्लाऊजवरती असतं. त्यामुळं म्हटलं ठीक आहे चला त्याला डिझाईन करावी. तर अशा पद्धतीने आता मी डिझाईन बनवणार आहे. तर तुम्ही थंबनेलवर पाहिलेच असेल डिझाईन कशी आहे आणि आपण कशी बनवायची आहे आपल्याला डिझाईन, ते आता व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, जेणेकरून प्रत्येक गोष्ट तुमच्या लक्षात येईल आणि लक्षात आल्याच्या नंतरच आपल्याला समजतं की ती डिझाईन कशा पद्धतीने बनवलेली आहे किंवा कशी बनवलेली आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. त्यामुळं तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पहा. आता अशा पद्धतीने मटक्या गळा आहे आणि त्याच्यावरती मी तुमच्यासमोरच कट करून घेतलं. तुम्ही कोणताही शेप कट करू शकता. थोडासा मटक्या टाईप पण थोडासा वेगळा पण तुम्ही कट करू शकता, पण शक्यतो मटका गळा खूप छान दिसतो. मी मटका गळा कट केलेला आहे आणि आता खालच्या साईडनी पण टिप मारून घेतली, वरता पण टिप मारून घेतली आणि आपल्याला तो गळा पलटी करून घ्यायचा आहे. आता आपण पलटी करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला वरती दाबटीप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण आता दाबटीप मारून घेऊया. हळूहळू मारून घ्यायची, अस्तरचा भाग वरती आला नाही पाहिजे आपला. तशा पद्धतीने आपण दाबटीप मारून घेऊया. अशा पद्धतीने आपण पूर्ण दाबटीप मारून घेतलेली आहे वरच्या साईडनी आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये आहेत. तुम्ही पण सगळा पूर्ण स्टिच करू शकता, अगदी स्टेप बाय स्टेप आणि एकदम संपूर्ण खूप सोपी पद्धत आहे. थोडासा साडीचा कपडा आपण यूज करून ही डिझाईन बनवलेली आहे. तुम्ही असे बनवू शकता. कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आल्याच्या नंतर आपल्याला वेगळा कलर येतो आणि त्यामुळं आपल्याला डिझाईन काय बनवायची सुचत नाही. तर वेगळा कलर आल्याच्या नंतर भरपूर साऱ्या व्हेरायटी आहे डिझाईनमध्ये, खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन आहेत. आता काहीतरी वेगळं चाललेलं आहे. पॅचवर्क डिझाईन शक्यतो कोणी वापरत नाही, आता बनवत नाही. आता फक्त वेगळं काहीतरी असं युनिक चाललेलं आहे. त्यामुळं अशा पद्धतीने मी आता टक्स वगैरे मारून घेते अगोदर. आता माझे टक्स वगैरे मारून झालेले आहेत. जसे टक्स तुम्ही मारू शकता 4.5 इंच रुंदी, उंची 4 इंच दोन्ही पण साईडनी मध्ये काढून. तर अशा पद्धतीने माझे टक्स मारून झालेले आहेत. आता आपल्याला बनवायचा आहे साडीचा कपडा घ्यायचा आहे आणि लेस पण काढून घेतली मी. तर इथं पहा, नॉट लावून घेतलेली मी ह्याला, कारण आपण वरतून लेस लावणार आहोत, त्यामुळं मग नंतर वरतून टिप दिसली नाही पाहिजे लेसवरती. तर इथं मी साडीतला कपडा थोडासा काढलेला होता आणि त्याचेच आपण हे अशा पद्धतीचे कोन बनवणार आहोत. जसं पहिले त्रिकोण बनवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पलटी करून समोरासमोर तोंड करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे. मी अशी आता थोडासा काढलेला होता साडीचा कपडा, त्याच्याच पद्धतीने आपण बनवून घेणार आहोत. इथं पहा अशा पद्धतीने. तर खूप छान अशी मस्त दिसते. तुम्हाला जर पूर्ण बनवायचं असेल तर तुम्ही पूर्ण पण अगदी शोल्डरपासून तर पूर्ण तुम्ही गोल राऊंडमध्ये जसा मटका गळा कटिंग वगैरे केलेला आहे तशाच पद्धतीने तुम्ही भरपूर साऱ्या असं लावू शकता. पण इथं फक्त खाली लावायचे आहे. जसं आपण मार्किंग करून घेतलेलं आहे तिथपर्यंत किंवा त्याच्या खालीही लावलं तरी चालेल. मी आता जितके पुरतील तितके मी लावून घेणार आहे अशा पद्धतीने. तर खूप सुंदर आणि खूप छान असं ट्रेंग आलेलं आहे या डिझाईनला. तर अशा पद्धतीने लावून त्याच्यावरती मणी पण लावून घेणार आहे. पण अगोदर आपल्याला पूर्ण स्टिच करून घ्यायचे आहेत एक अगोदर छान अशा पद्धतीने. तर आता मी पहिले एक व्यवस्थित असं शिलाईमध्ये
हे करून घेते. सो आता अशा पद्धतीने हळूहळू आपण करून घेऊ. मध्ये आपल्याला जितका भाग सोडायचा आहे तितका आपण सोडू शकतो. हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही अर्धा इंच गॅप सोडून लावू शकता, कारण आपल्याकडे जास्त साडीचा कपडा काढलेला नव्हता, त्यामुळे थोडाच काढलेला होता. तर तेवढ्याच याच्यामध्ये मी डिझाईन बनवण्याची पद्धत म्हणजे थोडीशी हटकी केलेली आहे. म्हणजे जसं की थोडंसं युनिक पॅटर्न बनवायचे प्रयत्न केलेला आहे. सो खूप सुंदर दिसतो हा पॅटर्न. मी भरपूर जणांना हा पॅटर्न बनवून दिलेला आहे. बऱ्याचशा कस्टमरची मागणी होती या पॅटर्नसाठी. सो आता आपल्याला वरती आता लेस बसून घ्यायची आहे. अगोदर आपल्याला मुंड्याच्या साईडनी तिकडून म्हणजेच आपल्याला मुंड्याला इकडं काढून घ्यायची आहे लेस. त्यामुळं आपल्याला काय करायचे, अगोदर आपल्याला खालच्या साईडनी लेस बसून घ्यायची आहे. जसं की तुम्ही पाहू शकता, तुम्ही कुठलेही प्रकार लेसचा वापरू शकता. इथं पहा, अशा पद्धतीने मी लेस बसून घेतलेली आहे पूर्ण. आपल्याला त्याच्यावरती डबल टिप पण देऊन घ्यायची आहे. तर इथं पहा, अशा पद्धतीने आता आपण लेस पण पूर्ण लावून घेतलेली आहे खालच्या साईडनी. आता आपल्याला वेगवेगळ्या साईडनी पण लेस बनवून घ्यायची आहे. जसं तुम्ही इकडं मुंड्यापर्यंत काढू शकता. इथं मी खालीपर्यंत घेणार आहे, जेणेकरून दिसून येते लेस आणि खूप छान असं युनिक डिझाईन आहे. सो त्यामुळं खूप छान असा लुक येणार आहे आपल्या साडीवरती हा ब्लाऊज घातल्याच्या नंतर. तर अशा पद्धतीने आता आपल्याला बरोबर दोन्ही पण साईडनी लेस थोडी ब्रॉड आहे, त्यामुळं दोन्ही पण साईडनी लेसला टिप मारून घ्यायची आहे. आणि ब्रॉड नसेल, कमी एकदम नाजूक असेल तरीही आपल्याला लेसला दोन्ही पण साईडनी टिप मारून घ्यायची आहे कंपल्सरी, कारण लेस निघत नाही आणि खूप छान अशी फिनिशिंगमध्ये बसते. सो अशा पद्धतीने तर इथं पहा, अशा पद्धतीने पूर्ण आपला स्टिच करून रेडी झालेला आहे. आता परत आपण लेसला डबल टिप द्यायची राहिली होती, ती पण देऊन घेऊया. खालच्या साईडनी पण डबल टिप देऊन घेऊया लेसला. सुई बाहेर काढून घेऊया.
सो अशा पद्धतीने आपला पूर्ण गळा रेडी झालेला आहे। आता आपण हे नॉट बसवलेले आहेत त्याला लटकन बनवणार आहोत आणि खाली जे आपले कोन केलेले आहेत आपण डिझाईन त्यावरती आपण मणी पण बसवणार आहोत। सो अगोदर मी तुम्हाला दाखवते लटकन आपण कशी बनवणार आहोत। तरी तो थोडासा उरलेला कपडा होता ब्लाऊज पीसमधला आणि थोडासा साडीतले 2 कोन काढले होते चौकोनी, मी चौकोन कट करून घेतलेले होते। सो आता आपल्याला काय करायचं आहे, तर मी 2 कोन रेडी करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर हे साडीचा कपडा आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे। अगोदर आपल्याला साडीचा कपडा जसं की इथं पहा अशा पद्धतीने अगोदर आपल्याला हे कपडा ठेवून घ्यायचा आहे हिरवा आपला आणि त्याच्यानंतर साडीचा कपडा आणि असा थोडासा आपल्याला जसं की मेन ब्लाऊज पीसचा कपडा आपल्याला थोडासा असा वरच्या साईडनी ठेवून घ्यायचा आहे। मी इथं पाहत होते की कोणचं का असं छान दिसेल, पण शक्यतो आतमध्ये गेल्याच्या नंतरच छान दिसेल साडीचा कपडा, अगदी सुटसुटीत आहे त्यामुळे। तर त्याच्यामुळं मग म्हटलं ठीक आहे चला ब्लाऊज पीसचा कपडा मी वरती ठेवला आहे आणि साडीचा कपडा खालती टाकला आहे आणि अशा पद्धतीने कट करून घेतले आणि त्रिकोणाला डबल टिप मारून घेतली। तर पहा अशा पद्धतीने लटकन झालं आहे। किती सुंदर आणि किती छान युनिक आणि नवीन काहीतरी असं लटकन दिसतंय। तर खूप सुंदर असं हे लटकन आहे। तुम्ही कशा पद्धतीने बनवता तर नक्कीच कमेंट करून सांगा ना। अशा पद्धतीने पण एका वेळेस बनवून पहा, तर खूप सुंदर आहे आणि खूप अशा व्हेरायटी आहेत, म्हणजे जसं की वेगवेगळे लटकन आपण बनवतो तर प्रत्येक ह्याला एकसारखे लटकन काही एवढे छान दिसत नाही। आता भरपूर असे 4-5 असे घोषे लटकन असतात। सो डिझाईनमध्ये पण वेगवेगळे असतात, तर आपण तसे वेगवेगळं काहीतरी वेगवेगळं बनवलं तर कस्टमर पण खुश होतं आणि खूप छान असं एक युनिक डिझाईन नवीन अशा पद्धतीचं तयार पण होतं आणि दिसायलाही ब्लाऊज खूप छान असं दिसतं। तर इथं पहा अशा पद्धतीने मी दोन्ही पण लटकन आहेत ना रेडी करून घेतलेले आहेत आणि आता आपले दोन्ही पण लटकन तयार झालेले आहेत। सो किती सुंदर दिसतात तुम्ही पाहू शकता। तर खूप सुंदर असे लटकन तयार झालेले आहेत आणि अशाच पद्धतीने आता आपल्याला नॉट बांधून घ्यायची। अगोदर एक नॉट आपण बांधून घेतली, दुसरी पण नॉट बांधून घ्यायची, जेणेकरून नॉटचं एक फुल तयार होतं वरती। तर इथं पहा अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने लटकन वगैरे बांधून घेतलेले आहेत। आता मी मणी बसवून घेणार आहे, जसं की तुम्ही गोल्डन मणी किंवा कुठलेही मणी कलरचे मॅचिंग मणी सुद्धा बसवू शकता। पण इथं आपण साडीच्या कपड्याची वेगळी थोडीशी अशी डिझाईन बनवलेली आहे, तो गोल्डन मणी त्याच्यावरती बसवले तर खूप सुंदर असे मणी दिसतात ते। तर मी तुम्हाला दाखवते अगोदर एक 2 बसून, त्याच्यानंतर मी बाकीचे बसून घेते आणि तर पहा अशा पद्धतीने आता मी बसून घेणार आहे मणी। अगोदर मी 4 पदरी इथं दोरा होऊन घेतलेला आहे सुईमध्ये आणि त्याच्यानंतर मी असे एक मणी घेऊन नाही ना अगोदर आपण खालच्या साईडनी सुईवरती काढून घेणार आहोत आणि इथं पहा अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर त्या सुईमध्ये आपण मणी वळवून नाही ना सुई परत खालच्या साईडने घालून आपण त्याला अशी छान अशी गाठण देणार आहोत। सो अशा पद्धतीने इथं पहा अशा पद्धतीने आपण मणी टाकून घेतलेला आहे।
आता आपण दुसऱ्या पण ह्याला कोणाला म्हणजेच ते आपण डिझाईन बनवलेले आहे त्याला आपण परत एक मणी टाकून घेणार आहोत. प्रत्येक कोणाला एक मणी टाकून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने छान अशी गाठी देऊन घ्यायची आहे. 4 पदरी दोरा असल्यामुळे तो मणी आपला निघणार नाही अशा पद्धतीने बसवला तर. आणि आता आपण सगळ्या डिझाईनला जसं की वरती कोणा बनवलेले आहेत त्या सर्व कोणांना व्यवस्थित असे मणी बसून घेणार आहोत. तर इथं पहा अशा पद्धतीने पूर्ण माझं मणी वगैरे बसून झालेलं आहे. तुम्ही लटकन पाहू शकता किती सुंदर दिसतात. अशाच पद्धतीने तुम्ही 4-5 असे लटकन जरी केले तरी खूप सुंदर दिसतं. पण इथं कपडा काही जास्ती नव्हता तर सो मी तशा पद्धतीने तेवढे 2च लटकन करून नॉटला बसून घेतलेले आहेत. किती सुंदर असा लुक आलेला आहे. पूर्ण ब्लाऊज स्टिच करून घेते. चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण अशा पद्धतीची डिझाईन बनवून पहा. कमीत कमी वेळामध्ये झटकीपट आणि खूप छान दिसणारी अशी डिझाईन आहे. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा.